एका बाजूला मुंबईमध्ये महापौर कुणाचा याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाहीये। अर्थात भाजपचाच महापौर होईल याची शक्यता सगळ्यात जास्त आहे। पण आता एक नवीन प्रश्न समोर आलाय, तो म्हणजे मुंबईत महापौर कोण होणार। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये मुंबईचं महापौर पद हे सर्वसाधारण महिलेला सुटलेलं आहे। त्यामुळे यामध्ये कुठल्या महिलेला संधी मिळणार, कोणती नावं चर्चेत आहेत, कोणाची वर्णी लागणार, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलबिडू। भाजपकडनं मुंबईच्या महापौर पदासाठी सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांचं। दहिसरमध्ये तब्बल 10,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळवत निवडून आलेल्या तेजस्वी घोसाळकर हे अगदी कमी कालावधीत भाजपच्या महिला नेत्या झालेल्या आहेत। खरं तर अगदी निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपचा रस्ता धरला होता। त्यानंतर त्यांनी तब्बल 16,484 मतं घेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री गोलगे यांचा तब्बल 10,000च्या फरकाने पराभव केला। तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका सुद्धा राहिलेल्या आहेत। त्या शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत। तसंच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या त्या सुनबाई आहेत। अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते। फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची फेसबुक लाईव्ह वरती निर्घुणपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली। त्याच वेळी त्या भाजपात जाणाराची चर्चा चालू झाली होती। पण महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला, उमेदवारी मिळवली आणि त्या जिंकून सुद्धा आल्या। आता मुंबईच्या महापौर पदासाठी खुलं महिला आरक्षण सुटल्यानं भाजपकडनं मराठी असलेल्या आणि त्याच पद्धतीनं आक्रमक असलेल्या घोसाळकर यांची चर्चा सगळ्यात जास्त होतीये। पण घोसाळकरांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी खुलेपणाने दाखवलेली। त्यामुळे घोसाळकरांना थेटपणे महापौर पदाची संधी मिळाली तर ते भाजपच्या केडरला पटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यानंतरचं दुसरं चर्चेतलं भाजपकडचं नाव आहे ते म्हणजे राजश्री शिरवडकर यांचं। सायन माटुंगा भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 172 मधून शिरवडकर यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे। शिरवडकर यांच्याकडे मुंबई भाजपच्या महिला मोर्चाचं सचिवपद सुद्धा आहे। त्यामुळे पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी आणि चांगला जनसंपर्क या गोष्टी शिरवडकर यांच्या पारड्यात पडू शकतात। यंदा त्यांनी 9,856 मतांनी बाजी सुद्धा मारलेली आहे। त्यातही त्या सायन माटुंगा भागातनं निवडून आलेल्या आहेत, जिथं दक्षिण भारतीय मतांचा प्रभाव मोठा आहे। यंदाच्या निवडणुकीत दक्षिण भारतीय मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाजपला पाठिंबा दिला होता। त्यामुळे शिरवडकर यांना संधी देत दक्षिण भारतीय पट्ट्यातनं मराठी महिला महापौरपदी बसवण्याची खेळी करण्याचा चान्स भाजपला आहे। यानंतर चर्चेतलं तिसरं नाव आहे ते म्हणजे हर्षिता नार्वेकर यांचं। हर्षिता नार्वेकर या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत। हर्षिता नार्वेकर या मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 225 मधनं ठाकरेंचे उमेदवार अजिंक्य धात्रक यांचा पराभव करत निवडून आलेले आहेत। हर्षिता नार्वेकर यांना 11,307 मतं मिळालेली तर अजिंक्य अशोक धात्रक यांना 6,423 मतं मिळाली होती। त्यामुळे हर्षिता नार्वेकर या चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। आता राहुल नार्वेकर यांच्या घरातल्याच उमेदवार असल्याने हर्षिता यांचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर आहे। राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात। त्यातही विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांची भूमिका ही भाजपसाठी आजपर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर यांचं पक्षातलं स्थान आणि प्रभाव पाहता त्यांच्या वहिनी म्हणून हर्षिता यांना महापौर पदाची लॉटरी लागू शकते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 2029 साठी फिल्डिंग लावायची आहे। त्या दृष्टीने या भागातला मुंबईचा महापौर करणं हे भाजपला फायद्यात नेणारं ठरू शकतं। त्यानंतरचं चौथं चर्चेतलं नाव आहे ते अलका केरकर यांचं। मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नावांपैकी एक असलेल्या अलका केरकर यंदा वॉर्ड क्रमांक 98 मधनं निवडून आलेल्या आहेत। केरकर या मुंबईच्या माजी उपमहापौर आहेत, त्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या प्रशासनाचा चांगला अनुभव आहे। केरकर या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून गेल्यात। त्यातही त्यांचा वॉर्ड हा वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघात येतो। त्यामुळे केरकर यांच्या नावासाठी आशिष शेलार यांचा शब्द महत्त्वाचा ठरू शकतो। या निवडणुकीत केरकर यांनी 7,286 मतांच्या फरकानं एकहाती बाजी मारली आहे। त्यामुळे ज्येष्ठत्व, अनुभव आणि वांद्रे भागात ताकद वाढवणं यासाठी केरकर यांच्या नावाचा महापौर पदासाठी विचार होऊ शकतो। यानंतर महापौर पदासाठी पाचव्या चर्चेतलं नाव आहे रितू तावडे यांचं। तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आलेल्या रितू तावडे यांचं मताधिक्य यावेळी चर्चेचा विषय ठरलं। तावडे यांच्या वॉर्ड क्रमांक 132 मध्ये एकूण 19,810 इतकं मतदान झालं तर तावडे या 16,165 मतांनी विजयी झाल्या। तावडे या भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत। मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम संयोजक म्हणूनही त्या काम पाहतात। त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे। यासोबतच त्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव सुद्धा दांडगा आहे। विशेष म्हणजे तावडे या घाटकोपर भागातनं निवडून येतात, जिथे गुजराती भाषिकांचा प्रभाव हा मोठा आहे। त्यामुळे अमराठी पट्ट्यातनं निवडून आलेल्या मराठी महापौर अशी खेळी भाजप
तावडे यांच्या माध्यमातून करू शकतं। यानंतरचं चर्चेत असलेलं 6वं नाव आहे आशा मराठे यांचं। मराठे यांनी सलग दुसऱ्यांदा वॉर्ड क्रमांक 152 मधनं विजय मिळवला। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोनाली साळवे यांचा 1393 मतांनी पराभव केलाय। आशा मराठे या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष आहेत। स्थानिक लोकांमध्ये असलेला कनेक्ट आणि दलित मतदारांचा पाठिंबा या आशा मराठे यांच्या जमेच्या बाजू आहेत। त्यामुळे त्यांचंही नाव महापौर पदाच्या शर्यतीत पुढे आलेलं पाहायला मिळतंय। त्यानंतर मुंबईच्या महापौर पदाच्या शर्यतीत असलेलं 7वं नाव आहे शीतल गंभीर यांचं। गंभीर यांनी वरळी भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 190 मधनं अवघ्या 125 मतांनी विजय मिळवलाय। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात येणाऱ्या या वॉर्डात गंभीर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली पाटणकर यांचा पराभव केला। शीतल गंभीर या शिवसेनेचे नेते आणि माहीमचे 4 टर्मचे आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या आहेत। सुरेश गंभीर यांचा माहीम वरळी भागात चांगला होल्ड आहे, त्यामुळे त्यांना संधी देत ठाकरे बंधूंच्या बालेकिल्ल्यातनच महापौर देण्याची खेळी भाजप करू शकतं। त्यात शिवाजी पार्कवरच्या ठाकरे बंधूंच्या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली। त्यानंतर महायुतीच्या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले होते की आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही, त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत। त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या आणि त्यातही फडणवीसांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वरळीतल्या वॉर्डमधनं निवडून आल्यानं शीतल यांना महापौर पदाची संधी मिळू शकते। सातत्याने काँग्रेसला धारेवर धरत ठाकरेंच्या शिवसेनेला धारेवर धरत शीतल यांनी आपला आक्रमकपणा दाखवून दिलाय, त्यामुळे त्यांचं नावही महापौर पदाच्या शर्यतीत आलेलं आहे। याशिवाय प्रीती सातम, योगिता कोळी, स्वप्ना म्हात्रे, राखी जाधव, अश्विनी मते आणि डॉक्टर अर्चना भालेराव ही नावं सुद्धा मुंबईच्या महापौर पदाच्या शर्यतीत आहेत। त्यामुळे अर्थातच आता भाजप चर्चेत असलेल्या नावांपैकी एका नावाला संधी देणार की नेहमीप्रमाणे मुंबईत सुद्धा धक्का तंत्र वापरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं? भाजपकडनं मुंबईच्या महापौर पदाची संधी कोणत्या महिला नेत्याला मिळेल? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूला सबस्क्राईब करा।